तर खऱ्या कुणबींना जात वैधता प्रमाणपत्र मिळालं असं परिणय फुकेंनी म्हटलेलं आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर जरांगेंना वाटलं असावं एखादं आंदोलन करावं म्हणून ते दौऱ्यावर निघाले। परिणय फुकेंनी हा टोला लगावला। जरांगे पाटील जी कॉक्रोच आंदोलन झाल्यानंतर थोडं त्यांना हे असं वाटतंय की आपण एखादं आंदोलन केलं पाहिजे म्हणून ते परत निघालेले आहे। त्या लोकांकडे वैध प्रमाणपत्र आहे, कागद आहेत, त्याच लोकांना त्यांचा प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि सगळ्या ज्या लोकांचे ज्यांच्याकडे कागद कमी आहेत किंवा ज्यांनी चुकीचे कागद दिले त्यांचे रद्द करण्यात आले आणि तो प्रमाण फार कमी आहे, म्हणजे 0.5% कमी प्रमाण अर्ज नामंजूर करण्याचं आहे। मोठ्या प्रमाणात या माध्यमातून जे खरे कुणबी आहेत, ज्यांच्याकडे खरं सगळे जात वैधता प्रमाणपत्र आहेत किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत, त्या लोकांना या माध्यमातून जात वैधता प्रमाणपत्र मिळालेलं आहे। तर मराठी भाषा शिकण्यासाठी आता मुदत वाढवून दिली जाणार नाही असं दीपक केसरकरांनी म्हटलंय। शासनाने 105 दिवसांची मुदत वाढवून दिली होती असं केसरकरांनी म्हटलंय। ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्याची भाषा आलीच पाहिजे असं केसरकरांनी म्हटलेलं आहे। ज्या राज्यामध्ये आपण राहतो त्या राज्याची भाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे, त्याच्यामुळे त्यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे असं मला वाटतं। तर मीरा भाईंदरमध्ये धर्मांतराच्या संशयावरून 2 गटात हाणामारी झालेली आहे। गैरसमजातून प्रकार घडल्याचं पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय। एका प्रार्थना सभेमध्ये धर्मांतर होत असल्याच्या गैरसमजातून 2 गटात जोरदार वाद झाला होता। याबाबत काही लोकांचा गैरसमज झालेला होता की त्या ठिकाणी धर्मांतरण चालू आहे। मात्र सदर याबाबत ज्यावेळी चौकशी करण्यात आली त्यावेळी अशाबाबत कोणत्याही प्रकारचं धर्मांतरण तिथं चालू नसल्याचं निदर्शनास आलेलं आहे। यातून थोडीफार परिस्थिती अशांतता आलेली होती, मात्र सर्व परिस्थिती आता नियंत्रणात आहे। कोणत्याही प्रकारचं अफवा किंवा इतर काही रुमर्सवरती कोणी विश्वास ठेवू नये। सांगलीतील जत शहराच्या नामांतराविरोधात सर्व पक्षीयांनी आंदोलन केलंय। भाजप आमदार गोपीनाथ पडळकरांकडून जत शहराचं नाव बदलून देवभूमी जत करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे। याला सर्वपक्षीय नेत्यांकडून विरोध करण्यात आला। जत हे ऐतिहासिक नाव असून ते बदलू नये अशी मागणी यावेळेला करण्यात आली। तर सांगलीतील जत शहराच्या नामांतराविरोधात सर्व पक्षीयांनी आंदोलन केलेलं आहे। यावेळेला मोठ्या संख्येनं आंदोलक जे आहेत ते सांगलीच्या जत शहरातून जमलेले होते। गोपीनाथ पडळकरांकडून जतचं नाव देवभूमी जत असं करण्याचा प्रस्ताव देण्यात आला। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात तारपा वाद्य वाजवलेलं आहे। नाशिकमध्ये आदिवासी विकास प्रदेश परिषदेकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सकपाळ सहभागी झालेले होते। या कार्यक्रमादरम्यान आदिवासी समाजातील कलाकारांसोबत फोटो काढत त्यांनी तारपा वाद्य जे आहे ते वाजवण्याचा आनंद घेतला। तर अकोल्याच्या बार्शी टाकडीमध्ये पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यालाच मारहाण झाली। वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली। अकोल्याच्या बार्शी टाकडीतील महान गावात मिरवणुकीच्या झालेला वाद मिटवण्यासाठी पोलीस गेलेले होते। घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त यावेळेला तैनात होता।